गुरुजी बऱ्याचदा काही लोक वास्तू करतात, पण रिझल्ट येत नाहीत. आता तुम्ही कशा पद्धतीची वास्तू करता? हे बघा, पहिली गोष्ट मी वास्तू करताना एक विचारतो, मी सगळ्यांना सांगतो की मला तुमचं नाव पण सांगू नका. हं. ना तुमचं डिटेल काही सांगायचं नाही, प्रॉब्लेम सांगायचे नाही. मी फक्त एकच अट टाकतो की घरातल्या सगळ्या मेंबरनी येऊन एका जागी बसणे. मी काय करतो, एक सकाळी एक राऊंड मारतो, जस्ट पूर्ण घराचा राऊंड मारतो आणि एका ठिकाणी बसतो. आणि मी फक्त त्यांना सांगतो की मी जे प्रश्न विचारेन त्याचं फक्त यस नोमध्ये उत्तर द्यायचं. तर मी प्रश्न विचारला की बाबा ब्लॉकेज कोणाला होते, हार्ट ब्लॉकेज, मग तो मला सातू करतो. मला एक म्हणतो मायग्रेनचा प्रॉब्लेम कोणाला आहे, म्हणतो मला. मला थायरॉईडचा कोणाला आहे, मला. बी पी शुगर कोणाला आहे, मला. डोक कोणाचं दुखतं, मला. बरं ऑपरेशन कोणाचं झालेलं आहे, म्हणतो माझं. म्हणतो ॲक्सिडेंट कोणाचं झालेला आहे, म्हणतो माझं. आणि लिटरली असं वाटतं की लोक 3 तास मी बसलो तरी लोक हालत नाही जागेवरून. म्हणतात की आमचे प्रॉब्लेम तुम्हाला कसं माहिती, मग नवरा बायकोची भांडणं आईच्यामुळे होतात, माहिती. कोण भांडणं करतं, कोण कोणाला मारतं, ह्या लेवलपर्यंत मी बोलतो. आणि सेकंड गोष्ट हे सांगतो, तुमच्या घरामध्ये लेडीची डेथ झालेली आहे आणि मोस्ट ऑफ द व्हेरी मेजीव दिलेला आहे. तुमच्या घरामध्ये एखाद्या लेडीची डेथ झाली आणि तिचे कपडे फाटले होते, तर ते म्हणतात आमच्या ते म्हणतात की माझ्या बहिणीने सुसाईड केली होती. नंतर सांगतो की तुमच्या घरामध्ये 2 लोक टू व्हीलरवर मेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक छोटं मुलगा होतं आणि एक जेंट्स होता. ते म्हणतात हो आमच्या घरात झालेलं आहे. म्हणजे तुम्हाला माहीत नसताना तुम्ही त्यांचं सांगताय सगळं पास्ट. हो. तर मी ह्या सगळ्या गोष्टी सांगतो आणि त्यांच्याकडनं विचार तुमचं नाव सांगा, मग आत्ताच बोला, आता बोला, तुम्ही मला सांगा की आता मी जे सांगितलं तुम्हाला ह्या व्यतिरिक्त तुमच्या घरात काही प्रॉब्लेम आहे का. नंतर गुरुजी सगळंच काढलं ना, आता तुम्ही कशा सांगताय, तुम्ही पूर्णच हिस्ट्री सांगितली आमची, पार जिओग्राफी बायोग्राफी सगळी सांगितली. याच्यात काय मी लोकांच्या बॉडीवरचे मार्क्स सांगतो मोस्ट ऑफ द केसमध्ये, आणि बॉडी स्कॅन सुद्धा करतो.